एक आगळा वेगळा कार्यक्रम आहे माझ्यासाठी. आत्ताच संचालकांनी सांगितलं की पंकजाताई सकाळी इथे आल्या आहेत, परत बीडला जाणार आहे, परत रात्री मुंबईला येणार आहे. आज माझ्या सुदैवाने हेलिकॉप्टर मिळालं. काल मी रात्री 12:30 नाशिकमध्ये सकाळी पहाटे 6:30ला गेले, रात्री 12:30ला आले. परवा दिवशी पण मी संभाजीनगरला होते, उद्या परत मला नागपूरला जायचं. तर हे सगळं माझं रुटीन याच्यासाठी आहे की मी विचार करते की मला जी सत्ता मिळालेली आहे ती 365 दिवस गुणिले 5 वर्ष आहे. ती मला मिळाली नाही तर ती तुम्हाला मिळाली आहे. महाराष्ट्रातील त्या सगळ्या खात्यातील अपेक्षा करणाऱ्या लोकांना मिळालेली आहे. आणि त्यासाठी जेव्हा मी काम करेन तर 365 गुणिले 5 ह्या दिवसांमध्ये एक 100 दिवस आपण सगळे बाजूला काढले तर प्रत्येक दिवसामध्ये काहीतरी काम झालं पाहिजे. म्हणजे अगदी माझ्या PAचं लग्न होतं तरी मी त्या दिवशी गेले आणि मी राखेच्या प्रदूषणावर आणि अवैध वाळू उपसाच्या संदर्भामध्ये बैठक केली. त्यामुळे माझा पूर्ण दिवस जर माझा घ्यायचा ठरला तर त्याच्यामध्ये शासकीय काम नाही केलं असा एकही माझा वर्किंग डे जाऊ नये असा माझा प्रयास असतो. आज तसंच अनुषंगाने मी इथे आलेली आहे आणि या अत्यंत चांगल्या अशा संकल्पनेला मंचावर उपस्थित सर्वच मान्यवर, खास करून आपले सेक्रेटरी नगरविकासचे गोविंदजी, आमचे ढाकणेजी MPSCचे आमचे काम सर्व पाहत आहेत आणि या समोर उपस्थित सर्व नगरपालिकातून आलेले सर्व मला वाटतं निर्णय प्रक्रियेमधला आमच्या सगळ्यात महत्त्वाचा धागा असणारे सर्व अधिकारी. खरं इथे रजिस्ट्रेशन सुरू आहे. मी मगाचपासून बघते लोक येत आहेत. मी थोडीशी गर्दी गोंधळातली नेता असल्यामुळे इतका शांत कार्यक्रम, कानावर माझा आवाज येतोय, इतका शांत कार्यक्रम मी कधी अनुभवायला मिळाला तर मला खूप बरं वाटतं. कारण खरंच आपण अकॅडमिक काम करतोय असं वाटतं. कारण आता इथून पुढे मी जाणार आहे तो कार्यक्रमामध्ये इतका गोंधळ असणार आहे की विचारू नका. तर अशा कार्यक्रमामध्ये असंख्य त्या लोकांना आपण निर्णय घेऊन सुखावू शकतो. कारण तुम्ही सर्वजण इथे बसला ते सगळे नगरपालिकांमधले, नगरपंचायतमधले सर्व अधिकारी करणार आणि तुमचा एक एक निर्णय हा असंख्य लोकांना प्रभावित करणार आहे आणि आमचा एक एक निर्णय सुद्धा लाखो लोकांना प्रभावित करणार आहे. आज मला पर्यावरण खातं मिळाल्यापासून मी मराठीत त्याच्यामुळे बोलते आहे. सॉरी, आय एम स्पीकिंग मराठी मोस्टली बिकॉज मोस्ट ऑफ देम वुड बी व्हेरी कम्फर्टेबल and the message has to be given to them more than on the dais. That's why I'm speaking in their language. तर मी आज जे खातं मिळालं त्याच्यानंतर मी विचार केला खात्यामध्ये काय करायला पाहिजे, त्या खात्यामध्ये आपण काय डिलिव्हर करू शकतो हा माझा प्रयत्न असल्यामुळे मी 3 दिवस पर्यावरण खात्याला आणि 3 दिवस पशुसंवर्धनाला गेले आणि 3 दिवसामध्ये मी खातं समजून घेण्याचा प्रयत्न केला. मी जेव्हा ग्रामीण विकास मंत्री होते तेव्हा मी अनेक असे निर्णय घेतले जे आउट ऑफ बॉक्स होते, नवीन होते. जलयुक्त शिवारसारखी योजना आणली ज्याच्यामध्ये अनेक खात्यांना एकत्र करून, कन्व्हर्जन्स करून, टास्क फोर्स तयार करून अत्यंत यशस्वी योजना केली. ज्या शोष खड्ड्यांचा उल्लेख मगाशी झाला ते शोष खड्ड्याचा GR सुद्धा माझाच आहे. कारण 2,000 रुपयामध्ये गावामधल्या एका वॉर्डामधलं सगळं पाणी जर शोषलं जात आहे, एका गल्लीमधलं जर सर्व पाणी आपण परत आपल्या रिचार्ज करतोय, परत जमिनीला देतोय तर ते खूप चांगली योजना मला वाटली. त्याच्यानंतर आम्ही लायबिलिटी रजिस्टर, त्याचा आता परवाच कॅबिनेटमध्ये असे खूप त्यांनी विषय मांडला होता. खूप सुंदर प्रेझेंटेशन केलं. CM साहेबांनी ते डिक्लेअरही केले की नवीन मैत्री नावाच्या पोर्टलच्या माध्यमातून काम करणार. तर लायबिलिटी रजिस्टरचा पहिला निर्णय महाराष्ट्र शासनाने घेतला तो आम्ही ग्रामविकास खात्यामध्ये तेव्हा असे मुक्ता माझे सचिव होत्या तेव्हा घेतला. आता जी स्वामित्व योजना मोदीजींनी आता फार भव्य असा कार्यक्रम घेतला त्याचा जन्मदाता सुद्धा महाराष्ट्र आहे आणि ते पण ग्रामीण विकास खात्यामध्ये. मी जेव्हा मंत्री होते आम्ही तो निर्णय घेतला होता. मी ड्रोनद्वारे मॅपिंग करण्याचा निर्णय घेतला होता. मुख्यमंत्री ग्रामसडक योजना जेव्हा राज्यामध्ये, इतर राज्यामध्ये मी पाहिली तेव्हा ती फक्त कच्च्या रस्त्यांची मुख्यमंत्री ग्रामसडक योजना होती. पण ग्रामीण भागाच्या शेवटच्या टोकापर्यंत पक्के सडक नेण्यासाठी 30,000 किलोमीटरचे रस्ते काही तोडायचं सांगतो. पण कधी कधी नियम इतके रिजिड असतात, इतके कडक, नियम हे निर्णयाला
साधक बाधक असावे, निर्णयाला अडवणारे नसावे, अशा प्रकारचे नियम आपण लवचिकता त्याच्यामध्ये ठेवली आणि मुख्यमंत्री ग्रामसडक योजना साक्षात 5 वर्षामध्ये 30,000 किलोमीटर रस्ते आम्ही करू शकलो. त्याच्यानंतर ऑनलाईन ट्रान्सफर, टीचर्स ट्रान्सफरचा जो निर्णय झाला, मला वाटतं कोर्टामध्ये अनेक लोक गेले ज्यांचं त्याच्यामध्ये फार मोठं दुकान बंद होतं ना, अशा गोष्टी आपण केल्या की अनेक लोक गेले, पण कोर्टाने त्या निर्णयाला ठेवलं आणि त्याचं कौतुकच केलं. ज्या शिक्षकांना अक्षरशः 20-20 वर्षात खिशामध्ये पैसे नव्हते, कुठेतरी आम्ही अफोर्ड नाही करू शकत, कुठेतरी सिस्टीमला आम्ही देऊ शकत नाही म्हणून अडकून पडलेले शिक्षकांचे परिवार वाचले, अशा प्रकारचा निर्णय आम्ही घेऊ शकतो. माझी कन्या भाग्यश्री, जिथे सगळ्यात जास्त स्त्री भ्रूण हत्या माझ्या जिल्ह्यात होती आणि मी महिला बालकल्याण मंत्री झाले, तर माझी कन्या भाग्यश्री अशी योजना आम्ही केली. आता जी तुमची लाडकी बहीण योजना आहे त्याच प्रकारची ती योजना आहे. जन्म घेतल्या मुलीला त्याचा लाभ मिळणार आहे. पण ह्या सगळ्या योजनांमध्ये कुठेतरी सुसूत्रता आणि शिस्त आम्ही करण्याचा प्रयत्न केला. आम्ही जेव्हा घरकुलं बांधत होतो तेव्हा आम्हाला लक्षात आलं की या राज्यामध्ये असंख्य घरकुलं पेंडिंग आहे. आणि का पेंडिंग आहे तर त्यांना घर बांधायला जागाच नाही. सोशिओ इकॉनॉमिक सर्वेमध्ये नाव येऊन देखील घराचे पैसे जरी आले तरी त्यांना जागा नाही आहे. आणि म्हणून पंडित दीनदयाळ उपाध्याय घरकुल अर्थसहाय्य योजना आम्ही पहिला GR त्याचा काढला आणि मला वाटतं पहिलं राज्य त्यांनी घरकुलासाठी जमीन देऊ केली शासनाने आणि पैसा देऊ केला. म्हणजे हे सगळं मी तुम्हाला का रिव्हर्स थोडंसं घेऊन गेले की आउट ऑफ बॉक्स निर्णय घेतल्यावर आपण निर्णय करू शकतो आणि निर्णय यशस्वी करू शकतो. बऱ्याच वेळा आपण सिस्टीमला बघून म्हणतो हे केलं तर चालेल का, आणि काय होईल, लोक काय विचार करतील. लोक काय विचार करतील जर कोणी विचार केला असता तर इतिहास कोणीच घडवला नसता. छत्रपती शिवरायांनी आपण आता त्यांचं पूजन केलं, 16व्या वर्षी 16 वर्षाची मुलं जे करतात ते करत असते तर इतिहास त्यांनी घडवला नसता. त्यांनी पुढची झेप घेण्याचा प्रयत्न केला. आजही मी जेव्हा जुन्या किल्ल्यांमध्ये जाते, मला आवड आहे गड किल्ले हे सगळं बघायची, तेव्हा मी विचार करते तिथलं कसं पाण्याचं ते संवर्धन करायचे, कसं त्याचं ते वितरण करायचे आणि कसं त्या काळामध्ये स्वच्छता करायची. जसं तंत्रज्ञान वाढत चाललंय आपल्याला प्रत्येक ठिकाणी घाई लागते. जेव्हा आपण रस्त्यावर जात असतो अति घाई संकटात नाही, प्रत्येक 2 किलोमीटरवर एक बोर्ड आपल्याला वाचायला मिळतो. असं झालंय की आपण अति घाई करतो कधी कधी. तंत्रज्ञान म्हणजे आपण पूर्वी शनिवारी एक सिनेमा यायचा मराठी आणि रविवारी हिंदी सिनेमा. आम्ही आठवडाभर वाट बघायचो की शनिवारी संध्याकाळी 4 वाजता मराठी सिनेमा आहे आणि रविवारी संध्याकाळी हिंदी सिनेमा. रामायण रविवारी सकाळी यायचं तेव्हा रंगोली म्हणून कार्यक्रम यायचा. आम्ही 8 दिवस वाट बघायचो की त्या कार्यक्रमाला रविवार असला तरी आंघोळ बिंघोळ करून सगळेजण टीव्ही समोर बसलेले असायचे. ही वाट बघण्याची जी प्रवृत्ती आहे ती आता नवीन पिढीमध्ये नाही आणि त्याच्यामुळे त्यांना सगळं फास्ट पाहिजे. सगळं फास्ट पाहिजे असेल तर तिथे टेक्नॉलॉजी येते. सगळं लवकर हवं असेल तर तिथे नक्कीच कुठेतरी त्याच्यामध्ये आपल्याला वेगवेगळ्या केमिकल येतं, ह्या सगळ्या गोष्टी येतात. आता पूर्वी राखेरी भांडे घासायचे, आता कोणाला जर म्हणलं राखेरी भांडे घासा तर घासू नाही शकत, ते डिटर्जंट वापरतात. आता खेड्यामध्ये सुद्धा अगदी वॉशिंग मशीन झालंय. लोक वेगवेगळ्या पद्धतीने पाण्याचा वापर वाढला ना, जेवढी मशीन झाली तेवढी पाणी रिसायकल थांबलं. पहिले काय असायचं, लोक भांडे घ्यायचे, धुणं धुवायचे, ते पाणी पुन्हा झाडांना, आता कारण तिथे केमिकल नव्हतं, आता ते टाकलं तर त्याचं नुकसान. त्यामुळे आपण प्रत्येक गोष्टीमध्ये जेवढे पुढे जातोय तेवढं आपण त्याचे खूप सारे अवशेष मागे सोडतोय. जेवढी एखादी मोठी फॅक्टरी येते, जेवढे मोठे त्यांना नोकऱ्या मिळतात, तिथे खूप सगळ्या सुविधा होतात. पण हळूहळू जर आपण बघितलं तर तुम्हाला बघायला होतोय कारण त्या फॅक्टरीमधून निघणारे एफ्लुएंट ट्रीट करण्याची संकल्पना आत्ता कुठे सुरू झाली. आता आम्ही सगळे शुगर फॅक्टरीचे ओनर, आम्हाला शुगर फॅक्टरीच्या प्रदूषणावरची अवेअरनेसच आत्ता सुरू झाली. आता 5 वर्षांपूर्वी शासनाने निर्णय केला की तुम्ही 0 डिस्चार्ज बॉयलर्स लावा, इन्सर्नेशन बॉयलर्स लावा. 20-20 कोटीचं एक बॉयलर आहे, ज्या नुकसानीतल्या लोकांना परवडणारी परिस्थिती नाही. त्यामुळे टेक्नॉलॉजी स्वस्त करणे, टेक्नॉलॉजी उपलब्ध करणे, तिचा वापर करणे हे सुद्धा तेवढंच आवश्यक आहे. आज पवईमध्ये मी जेव्हा बॉटनी माझा विषय होता, मी सायन्स ग्रॅज्युएट आहे, तर आमच्या प्रोफेसर आम्हाला नेहमी इथे आणायचे कारण खूप इथे म्हणजे व्हेरिएशन आहे, खूप वेगवेगळे प्लांट्स आम्हाला बघायला मिळायचे. आम्ही इथे एक्सकर्शनसाठी बऱ्याच वेळा यायचो. हे पवई लेक पण एक खूप आकर्षणाचा विषय नक्कीच होता आणि आहे. ह्याच्या प्रदूषणाविषयी पण आम्ही ब्रीफली चर्चा केली. आज या राज्यामध्ये अनेक नद्या आहेत, या नद्यांचं प्रदूषण आहे आणि ह्या प्रत्येक नदीवर 4 ग्रामपंचायत, 2 नगरपंचायत, एखादी नगरपालिका, एखादी महानगरपालिका आणि ह्या सगळ्या गोष्टी
सगळं पाप म्हणतो ना, त्या भगीरथाचा उल्लेख झाला असं म्हणतात, असा विश्वास आहे की भगीरथांनी स्वतःच्या पूर्वजांना मुक्ती मिळवण्यासाठी मोठी तपश्चर्या केली आणि त्यांना मुक्ती मिळवण्यासाठी गंगेचं पवित्र जल पृथ्वीवर आलं पाहिजे म्हणून गंगा अवतरली. आता गंगा अवतरली, पण बघा आपल्या प्रत्येक मायथॉलॉजिकल गोष्टीमध्ये सुद्धा सायन्स आहे. डायरेक्ट गंगा आली असते तर पृथ्वीला ते सहन झालं नसतं. आता त्याला आपण वेगळ्या पद्धतीने डिपेक्ट करतो, पण शिवानी ती गंगा जटेमध्ये धारण केली. आपल्या पूर्ण संस्कृतीमध्ये, आपल्या सगळ्या कल्चरमध्ये आपल्या पर्यावरणाला प्रेम करायचं शिकवलं गेलं. आपण वृक्षाची पूजा करतो, आपण तुळशी मातेला आता पाणी घातलं, आपण झाडांना देवासमान मानतो, आपण भूमीचं पूजन करतो. कोणतीही पूजा सुरू केल्यावर आपण आधी भूमीचं पूजन करतो. आपण आपल्या संस्कृतीमध्ये बैलाचा पोळा साजरा करतो, नागपंचमी साजरी करतो. हे सगळे आपले मित्र आहेत आणि हे सगळे आपल्याला आवश्यक आहेत. अगदी नाग हे आवश्यक आहे, वाघ हे आवश्यक आहे, त्याचं सुद्धा संवर्धन आपल्याला करावं लागतं. पण आता काय असं आलं की हे सगळे एक्सटिंक्ट होणाऱ्या गोष्टी आपल्याला सांभाळायच्या. नागरीकरण वाढलेलं, अगदी 17-18% नागरीकरण होतं गेल्या दशकामध्ये आणि आता जवळपास 47% नागरीकरण झालेलं. एवढ्या पटीने ते वाढल्यानंतर तेवढ्या पटीने सुविधा देण्याची मानसिकता, शिस्त आपण पाळू शकलो नाही म्हणून ही परिस्थिती आहे. आता एखादी रस्ता जर तुमच्या गावामधनं जात असेल, महानगरपालिकेमधनं जात असेल, ग्रामपंचायतमधनं जात असेल, जर तो नॅशनल हायवे असतो तर तो नॅशनल हायवेच असतो, ती नॅशनल प्रॉपर्टी असते, त्याच्यावर काम नॅशनल गव्हर्नमेंट करतं, म्हणजे सेंट्रल गव्हर्नमेंट करतं, युनियन गव्हर्नमेंट करतं. एखादा स्टेट हायवे असेल तर त्याच्यावर स्टेटचं बजेट असतं, स्टेट ते रस्त्यावर काम करतं आणि त्याचं मेंटेनन्स सुद्धा करतं. एखादा ग्रामीण रस्ता असेल, प्रधानमंत्री ग्राम सडक योजना, मुख्यमंत्री ग्राम सडक योजना, सरकार त्याची काळजी घेतं. ते कोणत्या गावातून गेलं, ते कोणत्या शहरातून गेलं म्हणून ते त्यांना तिथे काळजी घेणं अपेक्षित नाही आहे. पण आता दुर्दैवाने आपल्या ज्या नद्या आहेत त्या नद्यांचं मात्र अशी परिस्थिती झाली आहे की एका ग्रामपंचायतीच्या मालकीची होते, नंतर ती नगरपंचायतच्या होते, नंतर नगरपालिकेच्या होते, मग महानगरपालिकेच्या. त्या नद्यांना जर आपल्याला वाचवायचं असेल तर एक नद्यांचे पूर्णपणे झोन तयार केले पाहिजे. त्या झोनमध्ये त्यांच्या जे 10 किलोमीटर आहे, 20 किलोमीटर आहे, त्या ठिकाणी जसं नॅशनल हायवे किंवा स्टेट हायवे किंवा ग्रामीण सडक योजना आहेत तशा पद्धतीने तिथे योजना दिल्या पाहिजे. एका नदीला सांभाळण्याची ताकद कोणत्या ग्रामपंचायतमध्ये नाही. ताकद असेल, पैसे आहेत खूप ग्रामपंचायतमध्ये, कोकणामध्ये आता मोठ्या मोठ्या ग्रामपंचायतचं इन्कम खूप आहे, वित्त आयोगाचे पैसे खूप आहेत, पण त्या खर्चावर आपलं कुठलंही बंधन नाही. पर्यावरण विभाग करोडो रुपये देत आहे, करोडो रुपये, आणि त्या करोडो रुपयाचं काय? आज आमचं एवढं मोठं वेस्ट आहे, आज मेडिकल वेस्ट आहे, आज महानगरपालिकांमध्ये एवढा मोठा कचरा, एवढं डम्पिंग आहे, पूर्ण भरून गेलेले आहे, लिगसी वेस्ट तयार झालेला आहे. एवढ्या पैशाचं होतंय काय? ही परिस्थिती गंभीर आहे. आणि त्यामुळे नद्यांचे, माझ्या आउट ऑफ द बॉक्स जे मी तुम्हाला सांगत होते, माझी अशी इच्छा आहे की नद्यांना सुद्धा राष्ट्रीय महामार्ग किंवा स्टेट महामार्गासारखं ट्रीट केलं गेलं पाहिजे. त्यांचं सुद्धा विशिष्ट अंतरावर त्यांना सुद्धा एक व्यवस्थित प्लॅन करून टेंडर केलं पाहिजे. त्या टेंडरमध्ये मॅनेजमेंट त्यांची जी आहे, मेंटेनन्स आहे, तो पण त्या व्यक्तीने केला पाहिजे. त्यात ऑक्सिजन लेवल त्या पाण्यामध्ये किती आहे, कोणते झाडं लावल्याने तिथलं प्रदूषण कमी होईल, बाजूला बांबूचं जर आपण बांबूची लागवड केली तर तिथे पुराला परिणाम होईल, त्या नदीचं फेन्सिंग नॅचरल होईल. काही ठिकाणी घाट बांधायची गरज असेल तर घाट बांधला जाईल. त्या नद्यांमध्ये किती ग्रामपंचायत येतात, त्या ग्रामपंचायतीतून किती सांडपाणी जातं, तिथे कोणत्या पॉवरचा STP लावला पाहिजे, नगरपालिका असेल तर तिथे कोणत्या पॉवरचा STP लावला पाहिजे. ह्याचं जर आम्ही सगळ्यांनी एक पूर्ण थोरो प्लॅनिंग केलं तर आम्हाला ते अत्यंत सोपं जाईल. काय होतं की MPCB बोर्डाचा अधिकार काय आहे, तर याला नोटीस दे, त्याला नोटीस दे, त्या बिचाऱ्यांना ॲक्च्युअल तिथे जाऊन काम करता येत नाही. आम्ही महानगरपालिकेला पैसे पर्यावरण विभागाने देऊन टाकले, पण ते खर्च करू शकत नाही, त्यांच्याकडे तांत्रिक कुठली एक्सपर्टीज नाही. मग त्याच्यामुळे या गोष्टीला सगळ्यांच्या वाट्याला जाण्यापेक्षा हे डिपार्टमेंटनी स्वतःच्या हातामध्ये घेतलं. डिसेंट्रलायझेशनला मी पूर्ण सपोर्ट करते, पण काही प्रयोग जेव्हा नवीन करायचे असतात तेव्हा त्याला सेंट्रलाइज पद्धतीने करण्याची सुद्धा आवश्यकता असते. आणि त्यामुळे लोक काय म्हणतील याकडे न जाता या नद्यांना सुद्धा नॅशनल हायवे किंवा स्टेट हायवे किंवा ग्रामीण सडकांसारखं तुम्ही ट्रीट करा. त्या सरकारच्या मालकीच्या नद्या असं समजा तर त्या नद्यांचं प्रदूषण आपण रोखू शकतो. आणि याचा मी एक आता कॉन्सेप्ट नोट तयार करत आहे.
मी स्वतः ही कॉन्सेप्ट नोट CMO आणि PMOला पाठवणार आहे आणि त्यांना सांगणार की अशा गोष्टी करण्यासाठी आम्हाला आपण प्रोत्साहन देण्याची गरज आहे. आपण असा रिझल्ट दाखवू शकतो. नाही तर मग आपण 10 ग्रामपंचायतला नोटीस देतो, 10 नगरपंचायतला नोटीस देतो. काही उपयोग होत नाही. ते नोटीसचं ते उत्तर देतात, पुढची सुनावणी 3 महिन्याने येते, 4 महिन्याने येते, 6 महिन्याने येते, दुसरी येते, अपील येतं, कोर्टात जातात, 5 वर्ष निघून जातात आणि प्रदूषण जिथल्या तिथे जातं. नदी मात्र पूर्णपणे संपून जाते. मी नदीवर फोकस करून बोलते कारण नदीमध्येच मोस्ट ऑफ द प्रदूषण जातं. आपलं स्वतःचं सांडपाणी जातं, आपल्या उद्योगांचं सांडपाणी जातं नदीमध्ये, सरोवरामध्ये, लेकमध्ये. या सगळ्यांचं संवर्धन करण्यासाठीचा एक थोडं प्लॅन नक्कीच आम्ही आणू. आउट ऑफ द बॉक्स विचार करून यांना नॅशनल किंवा स्टेट प्रॉपर्टी ग्रेड करून स्टेट आणि नॅशनल प्रॉपर्टीने ह्याच्यावर काम केलं पाहिजे असं मला वाटतं. ग्रामपंचायत, नगरपंचायत त्याच्यासाठी तेवढ्या इक्विप आज नाही, भविष्यात केल्या तर त्या आनंदच आहे. आता तुमच्याकडे एक कक्ष स्थापन करायचा आमचा निर्णय. मोठ्या ग्रामपंचायत, नगरपंचायतीमध्ये आमचा पर्यावरण खात्याचा टेक्निकल एक्सपर्टीजचा कक्ष आवश्यक आहे. म्हणजे तो किमान 4 गावाचे बघू शकतो, 2 नगरपंचायत बघू शकतो. त्याच्यामुळे एक्सपर्टीज तिथे तयार होतात. विचारायचं कोणाला, सांगायचं कोणाला हा प्रश्न निर्माण होणार नाही. आता माझ्या सुदैवाने निर्णय आल्या आम्ही घेतलेला आहे. आमची आस्थापना मोठी झालेली आहे. आता आमची जवळपास 50 वाढलेली आहे. 400 काहीतरी होते आणि आता 1300 आमची आस्थापना होणार आहे. त्याच्यामुळे आम्हाला पण जास्त पर्यावरणाच्या माध्यमातून काम करता येणार आहे. प्रत्येकजण तुम्हाला सांगेल की तुम्ही तुमचं चूळ भरताना दारात भरा, तुम्ही आंघोळ केलेलं पाणी तिकडे टाका, शावरमध्ये आंघोळ करू नका, टॅप उघडू नका. हे सगळे खूप शहरी सोल्युशन्स आहेत. हे सगळं बोलतात, NGOमध्ये पण मी जाते, लोक असं बोलतात. पण ॲक्च्युली आपलं ज्या मॅसिव्ह पद्धतीने पोल्युशन झालं आहे ते आपण एक तांब्या पाणी वाचून चांगलं आहे, आपण त्याच्यात केलंच पाहिजे, म्हणून ते नाही केलं पाहिजे. तो पण एक योगदानच आहे, पण त्याच्याने ते वाचणार नाही आहे. मग तेवढ्याच पद्धतीने डिसिजन घेण्याची गरज आहे. आपल्या सगळ्यात जास्त प्रदूषण शेतीमुळे आहे आणि शेतीमध्ये मी मगाशी सांगितलं जास्त घाई, जास्त लवकर पीक यावं, जास्त येईल यावं, किती केमिकल वापरले गेले, सगळे सॉईल प्रदूषित झालेली आहे. युरिया हे सगळी खतं, मी म्हणजे ब्रँडचं नाव नाही घेत आहे, ह्या सगळ्या मिश्रित वेगवेगळ्या खतांमध्ये वेगवेगळ्या केमिकलमुळे आपलं पूर्णपणे प्रदूषण हे जमिनीमध्ये जातं. शेतीला पाणी दिलं की ते पाणी परत मुरतं, ते आपल्या सोर्सेसमध्ये जातं आणि ते पण प्रदूषित होतं. मी जलसंधारणात काम केले, जलयुक्त शिवार योजना केल्यामुळे मला ह्या सगळ्या गोष्टीचं पूर्ण पोस्टमॉर्टम करून माहिती त्याची कळते आणि त्यामुळे आपले जे नॅचरल स्रोत आहेत ते पण आपण परत जिवंत करायला पाहिजे. केमिकलचा वापर टाळला पाहिजे. म्हणून आज मला आपण तुळशीचं जे रोप दिलं तसंच मी सगळीकडे आवाहन करते, कारण खूप फटाके वाजवतात कार्यकर्ते. कुठेही गेलं की फटाके वाजवू नका, प्रदूषण करू नका. पण ह्या छोट्या छोट्या गोष्टी, एक फटाका वाजवून प्रदूषण होत नाही असं नाही होतं, तसं सगळ्यांनी नाही वाजवलं तर खूप मोठा परिणाम होतो. परंतु मेजर प्रदूषण कुठून होत आहे, चिमण्यांमधून होत आहे, धुराळ्यांमधून होत आहे, त्याच्यावर आपण काम करण्याची गरज आहे. एक पर्सनल अप्रोच आणि एक प्रोफेशनल अप्रोच, हे दोन्ही अप्रोच घेऊन आपल्याला या डिपार्टमेंटला खूप सगळ्यांनी मिळून काम करण्याची आवश्यकता आहे. आणि आम्ही ते एकटं करू शकत नाही, म्हणून गोविंदजींना आम्ही बोलवलं की नगर विकास खात्याचा आम्हाला मदत हवी आहे, आम्हाला परिवहन खात्याची मदत हवी आहे, आम्हाला ग्रामीण विकास खात्याची मदत हवी आहे. मदत म्हणजे आम्ही मिळून हे सगळ्या गोष्टी यशस्वी करू शकतो. आणि कोणत्याही काम आपण जेव्हा करतो ना त्याचा रिझल्ट बघायला मिळाला खूप आनंद मिळतो. तो आनंद कोणत्याही पैशात मोजता येत नाही. म्हणजे एखादी योजना बर्बाद करणं सहज शक्य असतं, पण त्या माणसाला, त्या अधिकाऱ्यालाही आनंद नाही, त्या नेत्यालाही आनंद नाही, त्या राजकर्त्यालाही आनंद नाही. पण तीच योजना जर यशस्वी झाली तर जे सन्मान मिळतो. आणि मला आठवतं जलयुक्त शिवार जेव्हा होतं, वसुंधराजे मुख्यमंत्री होत्या राजस्थानच्या, त्यांनी मला फोन केला, अरे पंकजा महाराष्ट्र में क्या कर रहे हो, बहुत अच्छी चर्चा है, पूरी टीम भेजो राजस्थान और उनको बोलो हमारे टीम से मिले और जाए. म्हणजे खरं तर राजस्थानमध्ये इतकं पाण्याची स्कॅर्सिटी, वॉटर कॉन्झर्वेशन तिकडनं आपण शिकत आलो, पण त्यांनी पण असा फोन करून ह्या गोष्टी मागवल्या. अनेक दुसऱ्या राज्यांनी ह्या रेप्लिकेट केल्या. महाराष्ट्र दिल्लीचं तक्क राखतो आपल्या गाण्यामध्ये सांगितलंय. गाण्यामध्ये लेण्यांपासून नद्यांपर्यंत सगळ्यांचं वर्णन आहे. तर महाराष्ट्र हे आउट ऑफ बॉक्स निर्णय घेऊन असे निर्णय घेतो की दुसरे राज्यांना ते आवडतात, रेप्लिकेट करतात आणि केंद्र शासनसुद्धा त्याच्यामध्ये फार मोठ्या प्रमाणामध्ये कौतुक आपल्याला करतं, आपल्या पाठीमागे उभं राहतं. असं चित्र या खात्याच्या माध्यमातून दिसावं अशीच माझी इच्छा आहे. त्या इच्छेसाठी तुमच्या सगळ्यांच्या सहकार्याची गरज आहे. तुम्ही सगळे सहकार्य करा. तुमचे टेक्निकल सेशन्स असतील, ते ज्ञान आणि विज्ञानाला मी मानते,
पण ज्ञान इतकं जास्त नसावं की आपण काय बोलतो समोरच्याला कळू नये. म्हणून तुम्हाला बोलणे साध्या साध्या भाषेत तुमचा फोकस असावा, तुम्ही ऐकावं, तुमच्यामध्ये 10% लोक तरी प्रभावित होऊन जावे, हे याच्यामधनं माझा हेतू आहे. आणि बाकी खात्यातनं करायचं तर मी करेनच आणि ते अत्यंत कडकपणे करेन. त्याचं नियोजन झालं पाहिजे. ते नियोजन नाही झालं तर त्याच्यावर कारवाई करण्याची सुद्धा आमची मानसिकता आहे. कारण शेवटी हा पैसा शासनाचा आहे आणि शासन पैसा छापत नाही. शासनाचा पैसा म्हणजे जनतेचा पैसा आहे. हा जनतेकडून टॅक्सेशनच्या रूपाने आलेला पैसा, हा कोणाचा वैयक्तिक पैसा नाही. हा जनतेलाच परत दिला पाहिजे आणि तो योजनांना यशस्वी करून दिला पाहिजे अशा स्पष्ट मताचे मी आहे. तर आपल्या सगळ्यांच्या सहकार्याने आपण येणाऱ्या काळामध्ये खूप छान डायनामिक निर्णय घेऊ, आउट ऑफ द बॉक्स निर्णय घेऊ आणि ते यशस्वी करू असं मी निमित्ताने आपल्याला विश्वास व्यक्त करते. आपल्या सहकार्याच्या विषयी माझी अपेक्षा व्यक्त करते आणि मी माझ्या वाणीला विराम देते. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.